नाना तुम्ही सह्याद्रीवरती आला होता, कोणाला नेमकी भेट झाली, काय MOU साईन करायचा होता. गाळमुक्त धरण, शिवार, नदी सगळंच, म्हणजे हा आपला मग तू सांग रे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही जी योजना आहे शासनाची, तर ह्यापूर्वी नाम फाउंडेशननी वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रभरात भरपूर काम केलेलं आहे पाण्याच्या संदर्भाने. आणि गतवर्षी टाटा मोटर्सबरोबर जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये नाम फाउंडेशनचं काम चालू आहे. गेल्या वर्षी जवळपास 125 गावांमध्ये नामने 15 लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढलेला आहे. आणि यावर्षीचं टार्गेट महाराष्ट्र शासनाबरोबर MOU करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने आम्ही आज इथे आलेलो आहोत. यावर्षीचं टार्गेट महाराष्ट्रातील जवळपास 350 गावं करायची आहेत. गतवर्षी जसे 10 जिल्हे नामच्या अखत्यारीत होते तसं यावर्षी नाही आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभरात हे काम करायचं आहे शासनाच्या मदतीने. यावर्षीचं टार्गेट 350 गावांचं आहे. अधिक 50 लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढण्याचं धोरण आहे. परवाच आदरणीय नाना पाटेकरांनी कोयना धरणाचा गाळ काढण्याचा शुभारंभ केलेला आहे. यामध्ये आम्ही धरण, नदी, नाले, ओढे, तलाव यातलं कुठलाही वॉटर बॉडी असेल तर तिथे आम्ही काम करायला तयार आहोत. या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील गावकऱ्यांना एक आवाहन आहे, ज्यांच्या गावामध्ये पाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनी कृपया नाम फाउंडेशनला आवर्जून संपर्क साधावा. यावर्षी आपल्याला ते टार्गेट पूर्ण करता येईल. 350 गावं आणि 50 लाख क्युबिक मीटरपेक्षाही जास्त गाळ काढण्याचं ध्येय यावर्षीचं आहे. त्यामुळे मग महाराष्ट्राचा पाणी प्रश्न महत्त्वाच्या पद्धतीने सुटण्यासाठी मदत होईल असं वाटतंय. आज तो MOU माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याबरोबर साईन झालेला आहे. आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं या सर्वांचे मनापासून आभार मानतो. समस्त महाराष्ट्रवासियांचे मनापासून आभार मानतो की आता ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांनी चालवलेली चळवळ म्हणून राजमान्यता प्राप्त झालेली आहे. यावर्षी एक्सपेक्टेड रेनफॉल कमी झालेला आहे. बरोबर. वॉटर स्टोरेज ते डिक्लाइन झालं आहे. या संदर्भात तुम्ही तर नाम फाउंडेशन काही चर्चा वगैरे झाली का की मुळात कसं आहे की यंदा पाण्याच्या कामासाठी पहा, आता निसर्गचक्र आपल्या हातात नाही. यंदा अल निनोचं भाकीत हे साधारण मार्चपर्यंत आहे. त्यानंतर कदाचित अल निनोचं वातावरण बदलू शकेल असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यावर आपण सगळे अवलंबून आहोतच. दुष्काळ हटवण्यासाठी शासन स्तरावर महत्त्वाची मदत होईलच. शासन जे करेल ते पण NGO म्हणून आणि लोकांचे म्हणून आमच्या अखत्यारीत जे काही आहे ते सर्व करण्याची आमची तयारी आहे. नाना, तुम्ही निवडणूक लढणार अशा देखील काही चर्चा होत्या शिरूरमधून. मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून लढवणार आहे. अमोल कोल्हेंच्या जागी नाही, म्हणजे मला खूप ठिकाणून मी निवडणूक लढवणार असं येतं आहे. फक्त मला ते कळलं कुठून लढवणार आहे तो बरं होईल. अमोल कोल्हेंच्या जागी आपलं नाव चर्चेत होतं. अरे, राजकारण हा माझा प्रांत नाही आहे. आपल्याला हे काम करता येणार नाही, कारण हे करण्यामध्ये जो समाधान आहे ना ते मला नाही वाटत तिथे गेल्यानंतर मला मिळेल. आणि एकतर काय मनात आलेलं सगळं आपण बोलून टाकतो, मग तिथे ते कोणाला कितपत पटेल आणि कितपत मला राहू देतील तिथे. त्यामुळे पण ह्या माध्यमातून आपण आता सगळीकडेच जे करतो आहे, आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज महाराष्ट्राबरोबर MOU झालेला आहे गव्हर्नमेंटबरोबर. पण आपली ही चळवळ जी आहे ती आता महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली. आपण काश्मीरमध्ये करतो आहे, गुवाहाटीला करतो आहे, राजस्थानमध्ये करतो आहे, आता काय उत्तर प्रदेशात करतो आहे, आपण बुंदेलखंडामध्ये सुरू करणार आहोत. गंमत कशी आहे की प्रत्येकाने दिलेले CSR फंड असतात आणि ते त्यांच्या परीने सांगतात की आमची इच्छा आहे की तुम्ही इथं काम करा. तर त्यामुळे आता हे महाराष्ट्राला आपण फक्त म्हणजे इथले हे याला प्राधान्य असेलच, पण ते आता भारतभर आपल्याला सगळ्या ठिकाणी काम करता येणार आहे. आणि हे कसं आहे, हे जितकं वाढेल तितकं प्रत्येकाने आपल्या मजदुराप्रमाणे, कोणीही तुम्हीसुद्धा मीडिया म्हणून हे सगळं पोचवत राहायला पाहिजे. आणि आपल्या मजदुराप्रमाणे आपण प्रत्येकाने काम करत राहायचं. लोकांच्या उपयोगी आपल्यासाठी आपण जगत असतोच,
आणि त्यामुळे हे करत राहूया आपण. आणि माध्यमासमोर आहेत त्या निमित्ताने एक संधी घेतो की गेल्या 9 वर्षामध्ये, आता 9 वर्ष पूर्ण होतील नाम फाउंडेशनला, पण 8 वर्षामध्ये नाम फाउंडेशननी जवळपास महाराष्ट्रातील 659 गावांमध्ये पाण्याचं काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त नामचे 42 हेड्स खाली विविध कामं आहेत. तर नामचं पुण्याला फर्ग्युसन रोडला प्रमुख मुख्य ऑफिस आहे. ज्या कुणाला नामविषयी जास्त जाणून घ्यायचं आहे त्यांना वेबसाईटलाही भेट देता येईल आणि ऑफिसलाही भेट देता येईल. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 7.9 TMC एवढं आपलं काम झालेलं आहे. खडकवासल्याची क्षमता आहे, पाणी क्षमता 1.7 TMC. त्यामुळे अशा 4 खडकवासला होतील इतकं आपलं काम झालं. 4पेक्षा जास्त, 4.5-5. मुद्दा हा नाही आहे की आपण किती काम केलं आहे आणि बघा तुम्ही असं, पण ह्या एक माप असावं म्हणून तुम्हाला ते सांगितलं. आणि हे सतत करूया. बरं, ह्या माध्यमातून केलेलं काम आहे, मग त्याच्याबद्दल कुठले पुरस्कार किंवा मान सन्मान हा कुठलाही उद्देश नाही आहे. आणि आज नशिबानं मकरंद हा सगळ्यात जास्त बिझी असतो. आज इथं गेला, उद्या तिथं गेला, पण आज आमच्या नशिबानं सगळीच मंडळी इथे आलेली आहेत. त्यामुळे गणेश आमचा सगळं प्रामुख्यानं काम करणारा गणेश आहे, मल्हार आहे, चंद्रा आमचे हे आहेत, खजिनदार आहेत. त्यामुळे एकाही पैशाचं, स्वतः सीए असल्यामुळे आमचा एकही पैशाचा कुठेही आपला अपव्यय आणि भ्रष्टाचार अशी कधीही गोष्ट होणार नाही याची खात्री बाळगा. कधीही काही त्याची गरज लागणार नाही. आपल्याला CSR फंडामधून यावर्षीचं उद्दिष्ट होतं 10% जे होतं ते आत्ताच 40% झालेलं आहे. त्यामुळे पैसे द्यायला लोक इतके तयार असतात, फक्त तुमच्याकडे तो कार्यक्रम असायला पाहिजे. आपण अजून काहीतरी छान झालं की तुमच्याशी पुन्हा बोलायला येऊच आम्ही. काय विचारायचं? एक वेगळा प्रश्न आहे की गेल्या वर्षभरात हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण 1.5% 1.5 पटीने काहीतरी वाढलेलं आहे. अमरावतीचा जो पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन आहे इथे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या. तुम्ही तर नाम फाउंडेशनतर्फे काम करता. नाम फाउंडेशनची सुरुवातच ही सुरू झाली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्या याच्यासाठी ती सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते. मी परवासुद्धा बोललो की हमीभाव जो आहे, जोपर्यंत माझा उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये मला 1.5 जर मिळालं ते, तर मला सगळं सोपं जाईल. पण माझा उत्पादन खर्च 10 रुपये आहे आणि मला भाव जर का 7 किंवा 6 रुपये मिळत असेल तर आम्ही ते पिकवायचं कसं, असा तो मुद्दा होता. पण तो हमीभाव मिळेल. मला या सरकारकडनं खूप अपेक्षा आहेत आणि कुठलं सरकार आहे याच्यापेक्षा होतं आहे की नाही काम हे महत्त्वाचं. आज हा MOU करून एक तो निदान संभाषणाला ती सुरुवात झाली. अख्ख्या महाराष्ट्राभर एक काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित होतं, त्याच्यापेक्षा आता खूप काम होतं. राहिला भाग त्यात आत्महत्यांवर कसा तुम्ही ताबा मिळवायचा, कशा कमी होतील याच्यासाठी व्यापक प्रयत्न हे सगळ्या बाजूनी चालणार. हां, बोल. काही सरकारला विनंती करण्यात येणार का MSPच्या कायद्यासंदर्भात? कारण की MSP जो आहे तो शेतकऱ्यांना मिळतच नाहीये. ग्राउंड लेवलवरती बाजारभावच मिळत नसल्यामुळे आत्महत्यांचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे. नाही, कागदोपत्री हे बघ, कागदोपत्री होणं आणि कार्यान्वित होणं हे सगळ्यात महत्त्वाचं. तर तुम्हाला एक सांगतो की त्या संदर्भामध्ये सुदैवानं सगळ्यांशी तो संवाद चालू आहे, कोणाशीही बोलता येत आहे. त्यामुळे ते मांडणं फार सोपं जाते. असं नाही की अपॉइंटमेंट मिळत नाही आहे आणि त्यांना भेटता येत नाही, ते सगळं आहे. पण ह्या गोष्टी पटकन सुटकीसरशी संपतील असं मला नाही वाटत. त्याच्यासाठी तो सातत्यानं तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि हे आमच्या बाजूने ते करत राहणारच. पण तुम्ही मीडिया म्हणून तुम्ही खूप त्याला मदत केली पाहिजे. आता कुठल्या प्रकारची मदत ते तुम्हाला कळतं मी काय म्हणतो. उगाच लोकांना उकसवण्याऐवजी त्याचा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीनं कसं तुम्हाला ते मांडता येईल, तर तेवढं जर झालं तर फार बरं होईल. नाना, शेतकऱ्यांच्या आत्महत्याला नुसतं पाणीच म्हणजे हे नाही आहे, इतरही गोष्टी आहेत ज्या गावखेड्यांकडे आहेत. जसा गाव तिथे रस्ता होणं गरजेचं आहे, इतरही गोष्टी होणे, त्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सगळीकडे होत आहे. ते जे तुमची सुरुवात जी झालेली आहे, या गोष्टी ज्या पाहिजेत आहेत तुम्हाला, मूलभूत रस्ता म्हणजे तो झाला की तुमच्या त्या गोष्टी ज्या नाशिवंत आहेत त्या लवकर पोचतील शहरापर्यंत, म्हणजे आम्हाला त्याचा जो रास्त भाव आहे तो मिळेल. गंमत कशी आहे की आडत्याला जास्त पैसे मिळत आहेत आणि शेतकऱ्याला कमी मिळत आहेत. तर मला असं वाटतं ही आडता जी ही आहे ती जर कमी हे झाली तर तो कदाचित भाव आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने, पण त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून ते प्रयत्न करायला हवे. दादांकडनं ऑफर असल्याची देखील चर्चा आहे. मला सगळ्यांकडनं ऑफर असते. प्रॉब्लेम असा आहे की मला ते जमणार नाही. मी आता तुमच्याशी बोलत असताना मला पुढचा शब्द मी काय बोलणार आहे
याच्यापेक्षा माझ्या आतमध्ये क्लॅरिटी आहे. तिथं मला इतकं जपून बोलता येणार नाही. मला जपून नाही रे जमत. आपल्या मनात येतं ते आपण पटकन बोलून टाकावं, सांगावं. आमचा हा आहे तो अतिशय छानपैकी मस्त तोलून मापून बोलू शकतो. मला ते जमत नाही. त्यामुळे आम्ही दोघं एकत्र असतो. पण असं वाटत नाही का तुम्ही आता बाहेर एवढं काम करता, सत्तेत गेल्यानंतर किंवा त्याला आणखी वाव तुला वाटतं का सत्तेत गेल्यावर मला करता येईल? सत्तेत आपले सगळीच मंडळी आहेत. विरोधी पक्षातही आहेत, पक्षात सत्ताधारीमध्येही आहेत. सगळ्यांना हात जोडणं हे आपल्याला जमतं. पण मी जनतेकडे हात जोडून मी म्हणणार नाही की मला तुम्ही निवडणुकीत मतं द्या. मी कधी उभा राहणार नाही, ती गोष्ट वेगळी. नुसता मी उभा आहे असं म्हटल्यानंतर निवडून देता आलं पाहिजे. इतकं तुमचं काम छान असायला पाहिजे, तुमच्याबद्दल विश्वास असायला पाहिजे. नाना, अनेक राजकीय नेते म्हणतात, अजित पवार असतील किंवा इतर, का आम्ही विकासासाठी सत्तेमध्ये जात आहोत. आता ते अजित पवारांना जे प्रश्न विचारायचे ते मला कसे विचारता तुम्ही? नाही, परंतु काल पण वायकरांचा पक्षप्रवेश झाला. विरोधकांना फंड देत नाही आहेत आणि आम्ही विकास कामांसाठी सत्तेत जातो. वायकर कोण? रवींद्र वायकर, माजी मंत्री शिवसेनेचे. मला माहिती नाही. मुंबईत ते त्यांचं- अरे मला खरं सांगू का, मला कोणीच काही मला माहिती नाही. मी गावाखेड्यात जातील तिथली माणसांची मला नावं विचारलीच होत्या. पण इथे ही मंडळी कोण आहेत ती मला खरंच माहिती नाही. त्यांचा कुठे होते, कुठल्या पक्षात होते? सध्याचे ठाकरे गटात होते. आणि आता कुठे गेले? बरं, नाना, सध्याच्या राजकारणाविषयी नेमकं मग मत काय आहे आपलं? तू एकदा घरी ये ना. अपहरण चित्रपटात आपण गृहमंत्र्यांची भूमिका केली होती, तशी हो. भूमिका आपल्याला कधीच करायला आवडेल. मी मुळात राजकारणात जाऊच शकत नाही. त्यामुळे मला त्याची तुम्ही किती आलटून पालटून असे त्याचे प्रश्न विचारले, तुम्ही मला पकडू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.